उकळत्या पाण्यामध्ये कांदा घालून तरी बघा काय भन्नाट असा क्रिप्सी पदार्थ बनवून तयार होतो. खायला खरंच अप्रतिम लागतो. तो कसा तर चला पाहूया. त्यासाठी कढई गरम करायला ठेवून वाटीच्या साहाय्याने 2 वाटी एवढं पाणी घालायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मीडियम आकाराचा बारीक कट केलेला एक कांदा घालायचा. मोठ्या आकाराचं गाजर खिसून घालायचं आहे. आवडत असेल तर एक, नसेल तर अर्धं टोमॅटो बारीक कट करून घाला. तशीच अर्धी वाटी कोथिंबीर एकदम बारीक चिरून याच्यामध्ये घालायची आहे. 2 चमचे एवढं जिरे घालायचं आहे. अर्धी चमचा एवढा आपल्याला मिरे पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. लहान मुलं खाणार नसतील तर चिली फ्लेक्स 1 चमचा नक्कीच घाला. यामुळे तिखटपणासुद्धा हलकासा येईल. जर तुम्हाला इथे अनेक भाज्या वापरायच्या असतील जसे की कोबी, शिमला मिर्च त्या घातल्या तरीसुद्धा चालतील. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर चांगलं उकळून द्यायचं आहे. 1 मिनिट उकळेपर्यंत आपल्याला चमच्याने व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे. ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे ज्वारीचं पीठ अर्धी वाटी वापरलं तरीसुद्धा चालेल. व्यवस्थित एकसारखं हलवत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. इथे गुठळ्या होऊ देऊ नका. शक्यतो गुठळ्या होत नाहीत. जर एखादी झाली तर व्यवस्थित त्याला मोडून घ्या आणि आपल्या या मिश्रणामध्ये हे तांदळाचं पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्या. आता ज्या वाटीने तांदळाचं पीठ आणि पाणी घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल, मोठा असेल तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. रवा घातल्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. पूर्ण मिश्रण आपलं एकजीव झालं पाहिजे कारण आपल्याला इथे रवा फुलवून घ्यायचा आहे. म्हणजे व्यवस्थित फुलला पाहिजे त्यासाठी मिश्रणात पूर्ण आपल्याला एकजीव करायचं आहे. आता काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं आपल्याला चांगली वाफ काढायची आहे. म्हणजे आपला रवा चांगला फुलेल. झाकण ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला रवा छान असा फुलायला सुरू झालेला आहे. आता 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून घेऊया. गॅस बंद करायचा आहे आणि एकदा छान असा आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे. हलवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला रवा व्यवस्थित फुलून तयार झालेला आहे. मी इथे तुम्हाला दाखवते. आता हे गरम मिश्रण आपल्याला पसरट अशा ताटामध्ये थंड होण्यासाठी काढायचं आहे. सगळं मिश्रण आपण इथे पसरट ताटामध्ये काढून घेणार आहोत. म्हणजे पटकन थंड होईल आणि आपल्याला पुढची प्रोसेस करायला पटकन जमेल. आता इथे सगळे पसरून घेऊ म्हणजे लवकर थंड झालं पाहिजे. फॅन खाली ठेवलं तरीसुद्धा चालेल. अगदी 2 ते 3 मिनिटात छान व्यवस्थित थंड होतं. आता इथे थंड झालेलं आहे मिश्रण. हात लावल्यावर अजिबात चटका बसत नाही. हाताला तेल किंवा तूप लावून घ्या आणि याचे छोटे छोटे असे गोळे म्हणजे बॉल्स बनवून घ्या. अगदी इझिली पटकन एकदम छान असे बनवून तयार होतात कारण याचे टेक्स्चर एकदम परफेक्ट आलेलं आहे. त्याच्यासाठी मेजरमेंट परफेक्ट असायला हवी. जी वाटी मेजरमेंटला घेतलेली आहे ते फिक्स ठेवा. ज्या वाटीने 2 वाटी पाणी घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा. हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. आता आपल्याला सगळे बॉल अगदी असेच आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. याचे साधारण आपले 14 ते 15 बॉल बनवून तयार होतात. एकदम इझिली तयार होतात. लहान मुलांसाठी स्नॅक्स म्हणून इव्हनिंगसाठी खाण्यासाठी परफेक्ट असा हा नाश्ता आहे. इथे सगळे बॉल बनवून तयार आहेत. तुम्ही हातात घेतल्यावर पाहू शकता एकदम छान असे बनवून तयार झालेले आहेत. चला तर मग आता हे बॉल फ्राय करायचे का काय करायचं ते पाहूया. त्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे आप्पे पॅन घ्यायचा आणि या पॅनमध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला इथे तेल आवडत नसेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि एका ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला याला ग्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं की आपलं मिश्रण खाली चिटकणार नाही आणि व्यवस्थित जसेच तसे बॉल राहतील. जर तुम्हाला इथे बॉल बनवायचे नसतील तर तुम्ही इथे ना अगदी टिक्कीचा आकार देऊ शकता आणि शॅलो फ्राय करून घेऊ शकता किंवा तेलामध्ये तळून सुद्धा घेऊ शकता. पण माझ्यासाठी हा ऑप्शन एकदम परफेक्ट आहे असं वाटतं. जर तुम्हाला तसं करायचं असेल तसं केलं तरीसुद्धा चालेल. आता सगळे बॉल आप्पे पात्रामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. फक्त एक टिप्स लक्षात ठेवायची, आप्पे पात्राच्या मध्यभागी हीटचे प्रमाण थोडे जास्त असते. त्यामुळे सुरुवातीला बॉल साईडने ठेवायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी मध्यभागी. बॉल ठेवून झाल्यानंतरनं आपल्याला याच्यावर झाकण ठेवून खालच्या साईडने चांगले ब्राऊन होईपर्यंत 2 मिनटं सोडायचे आहेत. 2 मिनिटांनी झाकण काढल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा मध्यभागी बॉल हलवायचे आहेत म्हणजेच पलटायचे आहेत. कारण तिथे हीटचे प्रमाण जास्त असल्यामुळे करपण्याची शक्यता राहते. नंतर साईडचे बॉल व्यवस्थित सगळे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि पलटून झाल्यानंतर ना आणखी 2 मिनिटासाठी याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. म्हणजे त्या साईडने सुद्धा हलका गोल्डन कलर नक्कीच येईल. आता झाकण ठेवल्यानंतर 2 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून पाहू शकता एकदम छान दोन्ही साईडनी हलका गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. एकदम क्रिप्सी असे बनवून तयार झालेले आहेत. सुरुवातीला मध्यभागाचे काढून घ्यायचे. नंतर साईडचे आणखी मी एखादा मिनिटभर ठेवले होते. 1 मिनिटानंतर ते सुद्धा काढून घेतलेले आहेत. चला आता सर्व करूया. गोल गरगरीत
कुरकुरीत, एकदम क्रिस्पी, खायला एकदम टेस्टी असे हे बॉल बनवून तयार झालेले आहेत. जर तुमची मुलं व्हेजिटेबल म्हणजे भाज्या खायला नको म्हणत असतील तर तुम्ही अशा मार्फत भाज्या घालून त्यांना बनवून द्या. त्यांना नक्कीच आवडेल आणि आवडीने ते नक्कीच खातील. आता हे बॉल बनवायला जेवढे सोपे आहे ना तेवढंच खायला सुद्धा खरंच अप्रतिम लागतात बरं का. जर तुमच्याकडे इथे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे ज्वारीचा पिठाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. बारीक रवा नसेल, मोठा रवा घेतला तरीसुद्धा चालेल. आणि इथे फक्त मेजरमेंटसाठी प्रमाण एकदम परफेक्ट ठेवायचं आहे. 2 वाटी पाण्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. आता हे एकदम मेजरमेंट परफेक्ट असणार आहे, त्यामुळे तुमच्या अजिबात चुकणार नाही. अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी बनवून तयार होणार आहे. चला तर मी आता तुम्हाला याच्यातला एक बॉल फोडून सुद्धा दाखवते की आतून सुद्धा एकदम छान असा तयार झालेला आहे. कारण हे आपण वाफवून घेतल्यामुळे रवा आणि आपलं तांदळाचं पीठ आधीच वाफवून शिजून झालेलं होतं, त्यामुळे इथं जास्त एक्स्ट्राचं शिजवायची अजिबात गरज नाही. आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा.